तर आता निवडणुका अगदी थोडक्या आलेल्या आहेत, वेळ पण थोडा राहिलेला आहे. आपल्यासोबत बेल्ला गावात काही ग्रामस्थ आहेत, आपण त्या ग्रामस्थांशी संवाद करणार आहे. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? संतोष चाटे. संतोष चाटे बेल्लाच का? बेल्लास. आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आल्या, काय परिस्थिती? चांगली धनुष्यबाण चांगला प्रतिसाद आहे. धनुष्यबाणच हा, का? धनुष्यबाण चांगले माणसं आहे, नवीन चेहरे आणि माणसं पण चांगले काम करणारे. काय काम आहे? कामं भरपूर केलेत पंकज शेटनी. केल्यात? हा, सांगता येईल काय? पुढं रस्ता नसेल तर ते रस्ते दिलेत, बरं. पाणी दिले पठाराला. एवढं काम कोण करणार माणूस? हम्म. चांगले कामं केलेत त्यांनी. मग आता धनुष्यबाणची ना कोण त्यांना अधिकृत उमेदवारी आहे ना. हा, आता इथली पसंती कशी राहील? चांगली. गाव बेलाच आहे. बेल्लास. आता ते राजुरीचे आहेत ना. हा. स्मिताताई कंसे, पंकज भाऊ कंसे, बरोबर. राजुरी. आता काय चर्चा आहे सध्या? केव्हा चर्चा काय? तशी आता चर्चा धनुष्यबाणाचीच आहे सध्या. धनुष्यबाणाचीच आहे. काय असं एखादा विकास काम सांगता येईल? कामं भरपूर केलेत पंकज शेटनी. कुठं जा तुम्ही, कोणत्या वाडी वस्तीवर जा, कामं भरपूर आहेत. कोणत्या वाडी वस्तू गेली ना तुम्ही विचारलं तर कोणी सांगेल बाबा लय कामं केली तुम्ही. लोकांचे सुखदुःखात जातात. हो, जातात ना. जनतेचा कौल कसा राहिला? जनतेचा कौल चांगला राहील. चांगला राहील. चांगला राहील. एखादा विकास काम सांगितलं असं? विकास काम आता काय माहिती का, प्रत्येक वाडी वस्ती काम आहे. रस्त्यांची भरपूर कामं केलेली आहेत. कोणी जिथं अडचण असेल तिथं हायचे पंकज शेट. आता शरददादा सोनवणे तालुक्याचे विद्या आमदार स्मिताताई कंसे यांना उमेदवारी दिली. हां, विचार करून दिली असावी? विचार करून नाही, त्यात कामाची माणसं म्हणूनच दिली ना. विचार नाही करून दिली, पण कामाची माणसं म्हणूनच दिली. कामाची माणसं म्हणून दिली. हां, आणि काय पद नसताना काम करतात ना ते. एवढं काम करणार कोणी? पण नाही काय आता? काहीच पद नाही त्यांच्याकडे. काय पद आहे? काहीच पद नाही. काहीच पद नाही सध्या. काही विकास पद काम झाले. नसताना भरपूर विकास केलाय त्यांना. आणि निवडून दिलं होतं, भरपूर काम पैसे करते. कसे खर्च करतात? काय सो खर्च? सो खर्चातून कामं केलेत काय काय त्यांना. हा, जिथं निधी नाही तिथं कामं केलेत. भरपूर कामं केली. दादा कसं आहे इथं वातावरण? कसं आहे? एकदम छान वातावरण. छान आहे. धनुष्यबाणासाठी. धनुष्यबाण वातावरण मी छान. मला वाटलं ऊन कमी झाले. नाही, ते वातावरण नैसर्गिक नाही, राजकीय वातावरण खूप चांगलं आहे. राजकीय वातावरण कसं आहे? काय धनुष्यबाणासाठी एकदम पोषक आहे. धनुष्यबाणच का? काय आता जवळजवळ 2019च्या आसपास का काय धनुष्यबाण याच्यावरती होता. सगळ्यात मेन मी आता धनुष्यबाणाला किती माणसं तरसून गेली होती मतदान करण्यासाठी. बरं. आता फर्स्ट टाइम आता किती 8-10 वर्षातून धनुष्यबाण याचे होते, बटन दाबायला ते. त्यामुळे लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. धनुष्यबाण आल्यामुळं लोक, आता तुम्ही बघा, आमदारकीला धनुष्यबाण नव्हता. बरं. हा, नव्हता. खासदारकीला नव्हता. पुढं होता नाही का? ना. आणि मग या मोठमोठ्या इलेक्शनला जर धनुष्यबाण नव्हता, आणि आत्ता साधं जेडपीला जर धनुष्यबाणाला उमेदवारी भेटती, तुम्हाला सांगतो जेवढे 8 गट आहेत का नाही, त्या 8 गटांपैकी सर्वात जास्त मदत के बेलला राजुरी गटात पंकज शेटकनशनला भेटून आणि राजू शेट्टून भेटला. काय आहे केव्हा चर्चा? काय चर्चा बिरच्यांचं काय आता हे सारं प्रत्येकजण आता राजकीय पक्ष ताकद लावणारच. आपण आपण धनुष्यबाणाचाच गट आहे. राजाभाऊ गुंजाळांचा बालेकिल्ला आहे हा बेल्ला म्हणून. राजाभाऊंच्या नावाखाली भावनिक पण केले जाते ना. भावनिक नाही, राजाभाऊ जसं आता हे नवीन राजाभाऊ आहेत का, हे सेम राजाभाऊच्या पाऊल ठेवून चाललेले. आम्हाला दुसरे राजाभाऊ भेटले. आता दुसरे कोण राजाभाऊ आले आता? हे आता पंचायत समितीचे राजू शेट्टी गट. हा काय? हां, ते दुसरे राजाभाऊ. आम्ही त्यांना तेच मानतो. आता ते पहिले शिवसेनेचे होते का नाही राजाभाऊ गुंजाळ. बरं. आत्ता हे हे राजाभाऊ. हां, हे पण राजाभाऊ आमच्या सेनेवरती त्यांना तिकीट भेटलेले. वाटतंच मी आता विजय होतील असं वाटतं. हो, फार 100% खात्री. हां, खात्री निघाल. आणि विजय झाल्यावर आमच्या बातमीदाराला काय देणार? आता काय आम्ही सांगतोय तुम्हाला पेढा चालावं लागेल तुम्हाला पेढे भरू. आम्ही तर लाडूच वाटणार आहे. आमच्या वाडीत आम्ही पण केलेलं आहे लाडू. हा, वजन एवढे लाडू वाटणार. तिकडं नळवणे गावात वजन इतकं खोबरं वाटणार आहेत. आम्ही त्या दिवशी महिलांचा कार्यक्रम होता ना, तर महिलांनीच घोषणा केलेली आहे आमच्या वाडीमध्ये. काय का आम्ही निवडून आल्याच्या नंतर आमच्या मुक्ताबाई मंदिरामध्ये सुमिताताई तुमच्या वजन एवढं लाडू वाटणार. आम्ही लाडू वाटणार. धन्यवाद दादा. नमस्ते. काय नाव आपलं? पांडुरंग कोंडेबा पिंगट. हां, पांडुरंग कोंडेबा पिंगट. पांडुरंग कोंडेबा पिंगट.
आता सध्या इथं पिंगट नावाचा दुसरा राजाभाऊ तयार झाला असं मला सांगण्यात आले. खरं आहे का? हा सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. काय परिस्थिती आहे सध्या बेल्ला गावात? धनुष्यबाणाला चांगलं मतदान होईल. धनुष्यबाणाला चांगलं मतदान आहे का? तर ते आमचं मुळात तर पहिल्यापासून आम्ही धनुष्यबाणाचीच आहे आणि दोन्ही माणसं कामाची. कामाची काही दोन्ही विकास काम माणसं काही विकास काम सांगता फक्त येईल? शेती कामाची माणूस आहे की ज्यांनी आत्तापर्यंत स्वतःच्या खिशातून पैसे घालून गोरगरिबांची कामं केलेली आहे. आणि राजू शेठ तर ते तर आहेच आहे, उपसरपंच आहे, त्यांनी बरीच कामं केलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. कोणाच्या? राजू शेठ, पंकज शेठ कंचे. चिन्ह माहिती आहे का त्यांचं? हा चिन्ह माहिती आहे? हा धनुष्यबाण. आता धनुष्यबाण. आम्ही पहिल्यापासून मुळात धनुष्यबाणाचेच आहे. पहिल्यापासून धनुष्यबाण आहे. पहिल्यापासून शिवसेनेचेच आम्ही.